निक्की आणि अरबाज जाणार बिग बॉसच्या घराबाहेर। हो, नेमकं झालंय काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्लीज त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर सध्या निक्की आणि अरबाज विरुद्ध सगळे लोक खूप बोलत आहेत, कारण निक्की मध्ये आणि आर्यामध्ये जे भांडण झालं त्यात आर्याला घराबाहेर काढलं आणि निक्कीला काहीच शिक्षा मिळाली नाही। यामुळे सोशल मीडियावर सगळेच लोक बायकॉट बिग बॉस वगैरे असे हॅशटॅग्स वगैरे सगळे वापरत आहे आणि खूप लोक असं बोलत आहेत की आम्ही आता बिग बॉस बघणं बंद करू। आणि अरबाजचं असं आहे की अरबाजचा काहीच गेम कोणाला दिसत नाहीये, अरबाज फक्त निक्कीच्या मागे मागे करण्यामध्ये जातोय। आणि वैभवने पण बाहेर येऊन सांगितलं की माझी टीम चुकली, त्यामुळे मला घराबाहेर यावं लागलं। वैभवने स्वतःचा विचार न करता अरबाजला सेव्ह केलं होतं लास्ट वीक मध्ये, त्यामुळे अरबाज वाचला पण वैभव घराबाहेर आलेला आहे। आणि आता आलाय गेम मध्ये ट्विस्ट। काल होता नॉमिनेशन टास्क आणि नॉमिनेशन टास्क मध्ये बी टीम हा टास्क जिंकलेली आहे आणि ए टीम हा टास्क हरलेली आहे। आणि ए टीम मध्ये काल होते जान्हवी, अरबाज, निक्की, वर्षाताई आणि सूरज। हो, हे 5 लोक नॉमिनेट झालेले आहेत। पण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे सूरजचा फॅन फॉलोइंग किती जास्त आहे, म्हणजे सोशल मीडियावर सूरजला किती जास्त सपोर्ट मिळत आहे। जेव्हा सूरज नॉमिनेट झाला आहे त्यावेळेला सगळ्यात जास्त वोटने सगळ्यात पहिले सूरजच सेफ झाला आहे, त्यामुळे याही वेळी तेच होणार, सूरज पहिले सेफ होणार। आणि 2 नंबरला आहेत वर्षाताई। हो, वर्षाताई महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री आहेत। त्यांना खूप जास्त वोट्स मिळतात, कारण त्या ज्या पद्धतीने बोलतात आणि ज्या पद्धतीने बिग बॉस मध्ये त्या प्रेझेंट होतात हे सगळ्या लोकांना खूप आवडतं, त्यामुळे 2 नंबरला सेफ होत आहेत वर्षाताई। आणि 3 नंबरला सेफ होत आहे जान्हवी। हो, जान्हवी आता सेफ होतीये, कारण जान्हवी आता खूप चांगला गेम खेळतीये। जेव्हापासून जान्हवीनं एक ग्रुप सोडला आहे, ती जेव्हापासून निक्कीच्या आणि अरबाजच्या विरोधात बोलायला लागलीये तेव्हापासून बाहेरच्या लोकांचं जान्हवीला खूप प्रेम मिळते। म्हणजे जान्हवी आता खूप स्ट्रॉंगली गेम खेळण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आज कुठेतरी जान्हवी घरात टिकून आहे। आणि वैभव घराबाहेर निघण्याचं मेन कारण आहे अरबाज आणि निक्की, आणि जान्हवी तिथे टिकून आहे, त्यामुळे जान्हवीला सध्या खूप वोट्स मिळत आहेत, त्यामुळे 3 नंबरला सेफ होतीये जान्हवी। आणि 4 नंबरला नाव आहे निक्कीचं। हो, निक्कीला यावेळेस वोट्स खूप कमी मिळाले, कारण आर्याचा बदला घेण्याचा सगळ्यांनाच ठरवलं आहे, त्यामुळे निक्कीला 4 नंबरला खूप कमी वोट मिळाले आहेत। आणि 5 नंबरला आहे अरबाज। हो, अरबाजला सगळ्यात जास्त कमी वोट्स मिळाले आहेत, कारण अरबाजचा गेम कोणालाच काहीच दिसला नाहीये आणि अरबाज फक्त निक्कीच्या मागे मागे करण्यात घालवतो। आणि काल ज्यावेळेस ते टास्क हारले त्यावेळेस ते खूप टेन्शन मध्ये आले आणि घरामध्ये पण अशी चर्चा चालू आहे, अभिजित म्हणत आहे की यावेळी नक्की अरबाजच घराबाहेर जाणार। पॅडी दादा सुद्धा हे म्हणत आहेत की अरबाजचा ओव्हर कॉन्फिडन्सच अरबाजला नडला आहे। हो, अरबाज प्रत्येक टास्क मध्ये खूप ओव्हर कॉन्फिडंट राहायचा, त्याला असं वाटायचं तो फिजिकली स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तो प्रत्येक टास्क जिंकेल। आणि काही पर्सेंट असं झालेलं आहे की अरबाजमुळे ए टीम जिंकलेली आहे, पण आता ए टीम पूर्ण फुटलेली आहे। म्हणजे सुरुवातीला ए टीम मध्ये होती जान्हवी स्ट्रॉंग होती ए टीम मध्ये, वैभव पण होता, घनश्याम पण होता, निक्की आणि अरबाज हे 5 जण पहिले ए टीम मध्ये होते, पण आता ए टीम मध्ये फक्त आणि फक्त निक्की आणि अरबाज राहिले, कारण जान्हवीने ए टीम सोडली आहे। जान्हवी निक्की आणि अरबाजच्या अगेन्स्ट खेळत आहेत, वैभव घराबाहेर गेला आहे, घनश्याम घराबाहेर गेला आहे, त्यामुळे आता ए टीम मध्ये फक्त निक्की आणि अरबाज राहिले, एक टीम पूर्ण तुटलेली आहे। आणि खरं तर हे झाले फक्त आणि फक्त निक्कीमुळे आणि अरबाजमुळे, कारण त्यांनी कधीच टीमला घेऊन चांगले डिसिजन्स घेतले नाही, ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले। पहिल्याच दिवशी त्यांनी टीम बनवली आणि ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले। म्हणजे आपल्याला असं दिसलं होतं की बी टीम वाले सुरुवातीला त्यांनी लगेचच टीम क्रिएट नव्हती केली, जेव्हा ए टीमने टीम क्रिएट केली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळले तेव्हा कुठेतरी बी टीम क्रिएट झाली आणि आज बी टीम इतक्या स्ट्रॉंगली गेम खेळत आहे हे बघून मला खूप आनंद होत आहे। पण यामध्ये पण आता एक ट्विस्ट आला आहे। हो, यामध्ये खूप मोठा ट्विस्ट आलाय की डीपी दादा चक्क अंकितावर नाराज आहेत। म्हणजे अंकिताच्या मागे ते चक्क निक्की जवळ हे बोलत आहेत की मी अभिजितमुळे आणि अंकितामुळे कुठेच दिसत नाही, म्हणजे मी टास्क खेळण्यामध्ये त्यांची मदत करतो पण मी त्यांची सावली बनून राहतोय, माझा इंडिव्हिज्युअल गेम दिसत नाहीये, त्यामुळे आता डीपी दादा अंकिताच्या अगेन्स्ट जात आहे। हे पाहून मला खूप दुःख वाटलं आणि याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं की हे बोलत आहेत ते निक्की जवळ। या गोष्टीचा निक्की फायदा घेणार का? म्हणजे डीपी दादा बी टीम सोडून ए टीम मध्ये जाणार का?
प्लीज असं होऊ नये. म्हणजे डीपी दादा खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेत, आम्ही डीपी दादाला सपोर्ट करतो. डीपी दादाला जर इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, पण डीपी दादाने निक्की सोबत गेम खेळायला नाही पाहिजे असं मला वाटतं. प्लीज तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ते अंकिता सोबत खेळ नाही तर ओके, ते इंडिव्हिज्युअल खेळतायत तर सगळे त्यांना सपोर्ट करूया. म्हणजे निक्की सध्या महाराष्ट्राच्या नजरेत खूप निगेटिव्ह दिसत आहेत आणि त्यामध्ये जर डीपी दादा निक्कीकडे गेले तर याचा परिणाम डीपी दादावर सुद्धा होणार आहे. मला तर असंच वाटत आहे की डीपी दादाने ए टीम मध्ये म्हणजे निक्की सोबत गेम खेळायला नाही पाहिजे. आणि दुसरीकडे आपल्याला असं दिसतंय की वर्षाताई असं म्हणत आहेत चक्क अरबाज जवळ आणि निक्की जवळ की मी इंडिव्हिज्युअल खेळली आहे, मला माझं इंडिव्हिज्युअल मत आहे. वर्षाताई हे विसरले आहेत की जेव्हा टास्कमध्ये त्यांना ग्रुपची गरज असायची त्यावेळी बी टीम त्यांच्या सोबत उभी राहिलेली आहे आणि बी टीमने प्रत्येक वेळी वर्षाताईंना सेव्ह केलं आहे. म्हणजे अंकिताने आणि सूरजने तर त्यांच्या कॅप्टन्सीचं बलिदान दिलं होतं वर्षाताईंसाठी, कारण वर्षाताई कॅप्टन व्हाव्यात. हे वर्षाताई पूर्ण विसरलेले आहेत आणि ही गॉसिप करत आहेत त्या अरबाज सोबत आणि निक्की सोबत. आणि ह्या गोष्टींचा अरबाज आणि निक्की खूप चांगला उपयोग करून घेणार. आणि अरबाज आणि निक्कीने वर्षाताईंना प्रत्येक वेळी नॉमिनेट केलं आहे, त्यांना खूप अपशब्द बोलली आहे. चक्क सुरुवातीला तर निक्की वर्षाताईंच्या किती अगेन्स्ट जात होती हे आपल्याला सगळ्यांनाच दिसलं, पण तरी सुद्धा आज वर्षाताई त्यांच्याजवळ जाऊन म्हणत आहेत की माझं इंडिव्हिज्युअल गेम आहे, माझं इंडिव्हिज्युअल मत आहे. हे पाहून मला खूप वाईट वाटलं, कारण हे असं नाही व्हायला पाहिजे. सध्या असं झालेलं आहे की पूर्ण लोक बी टीम मध्ये आहेत आणि इकडे ए टीम मध्ये फक्त अरबाज आणि निक्की राहिलेले आहेत. पण डीपी दादा आणि वर्षाताई ए टीम मध्ये जातील का? आणि जर ते गेले तर पुढे गेम मध्ये काय होईल? आता पूर्ण गेम चेंज होणार आहे आणि अरबाज आणि निक्की या दोघांमधलं नक्कीच यावेळी कोणीतरी एक घराबाहेर जाणार आहे. प्लीज तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.